आम्ही अदानी समूहात जाऊन शिष्टमंडळाने जाऊन निवेदन हे दिलं की ज्या तऱ्हेने विजेचा रेट वाढलेला आहे तो त्वरित आणि सगळ्यात महाग वीज जर कोणाची आहे ती अदानींची वीज आहे. त्यामुळे ती वीज मुंबईच्या ग्राहकांनी काच घ्यावी. मुंबईची 120 वर्षाची परंपरा असलेली BSTला जे आहे त्याला खाजगीकरण करून अदानींना आदान म्हणून देणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. आम्ही त्यांना प्रश्न असा विचारला की स्मार्ट मीटरच्या नावाखाली हे जे कॉन्ट्रॅक्ट अदानींना देण्याचं झालेलं आहे, खरं तर स्मार्ट मीटर संकल्पना का आली? कारण त्यांचं म्हणणं असं होतं केंद्र सरकारचं की ज्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी लोकांची रिकव्हरी आहे ती जास्त असली पाहिजे. जेव्हा की BSTची रिकव्हरी आणि लॉसेस हे सगळ्यात चांगले आहेत, ते 1 नंबरचं काम करतात. परंतु त्या यंत्रणेला काम न देता 1800 करोडचं कार्यक्रम केल्याचं काम हे अदानींना दिलेलं आहे. खरं तर कोळशाचं सुद्धा इम्पोर्ट करण्याचं काम अदानींना, वीज निर्मितीचं काम पण अदानींना, डिस्ट्रीब्युशनचं काम पण अदानींना, स्मार्ट मीटरचं काम पण अदानींना आणि सगळा भुडदंड कोणाला? तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला. सगळ्यात महाग वीज कोणाची? पर युनिट अदानींची. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरिबांच्या खिशामध्ये हात घालून एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली एक भूत निर्माण केले, ते त्वरित रद्द केलं गेलं पाहिजे, ही मागणी आम्ही केली. आणि जो दर आहे जो 70 पैशावरून 1 रुपया 70 पैसे करण्याचा निर्णय झालेला आहे तो सुद्धा त्वरित रद्द केला गेला पाहिजे. 30% जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता, आज प्रश्न पडलेला आहे, आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात. आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला. गरीब माणसाचा, मध्यमवर्गीय माणसाचा प्रकार 10च्या ऐवजी 15 तारखेला झाला तर तुम्ही त्याच दिवशी त्यांचं वीज कापण्याचं काम करता. हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे. आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो, येणाऱ्या काळामध्ये पण लढणार, आंदोलनाच्या माध्यमातून लढणार. आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे. संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार. 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यांसाठी करण्याचं काम झालेलं आहे. आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबानींसाठी झालेलं आहे. हा मुंबईकरांचा, गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार. लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, लोकांचा आवाज असाच रस्त्यावरती येणार. अदानी आणि अंबानी हे दोन सरकार आहेत. कार्यकर्त्यांना आमच्या त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही पोलीस स्टेशनला सांगत आहोत की कार्यकर्त्यांनी सोडण्याचं काम व्हावं, हे आंदोलन शांततेपणे करावं, ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही, काँग्रेस शांतता मानणारा पक्ष आहे. आणि म्हणून आम्ही आज आंदोलनाची सकाळपासून त्यांना विनंती करतोय. परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांना इथे येऊ दिलं गेलं नाही. आमच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवण्याचं काम झालं. आणि ज्या तऱ्हेने आम्हाला आज वागणूक दिली गेली, सर्वसामान्य मुंबईकर आमच्या भूमिकेशी सहमत असेल, धनधारग्यांना, लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे. आणि सर्वसामान्याचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे. आम्ही सातत्याने बोलत राहणार, आम्ही लढाई देत राहणार. समूहाकडून तुम्हाला आश्वासन काही दिलं का नाही या निवेदनात तुमच्या माध्यमातून? सरकार पण जाणार, आम्ही सरकारकडे पण मुद्दे देणार आहेत. पोलिसांनी काही गुन्हा दाखल केलाय आपल्यावरती? असं आहे की त्याला तुम्हाला माहिती पडेल. आमचे लोक काही डिटेन करून आहेत, काही निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करून आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या तऱ्हेने आज आम्हाला मुंबईकराचा आवाज म्हणून आम्ही जो प्रश्न या ठिकाणी मांडत होतो ना, आम्हाशी जी आज वागणूक झाली, दुर्दैवाची वागणूक आहे. मला अपेक्षा होती की राज्य सरकार, खरं तर पोलिसांचा काही दोष नाही, मला माहिती आहे मागे कोण आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक अदृश्य महाशक्ती आहे, ज्याचा अभ्यास केला तर कळेल तिचं कनेक्शन कसं अदानीशी आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.